Hello students, welcome once again in online video lecture series conducted by Pradhyapak B.V. Bansode, Department of Chemistry, Krishna Mahavidyalay, Raitere Budruk, Junior Wing. सेकंड टाइप आपल्याला बघायचा आहे आणि तो सेकंड टाइप असतो ॲनॉनिक स्पियर कॉम्प्लेक्सेस. आता याच्या नावामध्ये पण बऱ्यापैकी स्पेसिफाय केलेलं आहे की जो तुमचा कॉम्प्लेक्स हा कसा पाहिजे, ॲनॉनिक असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की ज्याच्याकडं निगेटिव्ह चार्ज असेल असे जेवढे कॉम्प्लेक्सेस असतात की त्या कॉम्प्लेक्सला काय म्हटलं जातं, ॲनॉनिक स्पियर कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. जसं आपण कॅटॉनिकमध्ये बघितलं, सेम टर्म इथं सुद्धा आपण काय करू शकतो, त्याला ॲप्लाय करू शकतो. कॅटॉनिकमध्ये काय होतं, ज्याच्याकडं पॉझिटिव्ह चार्ज असेल त्यांना आपण काय म्हटलं होतं, कॅटॉनिक कॉम्प्लेक्सेस. इथं त्याच्या उलट ज्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज असेल त्यांना आपण काय म्हणणार आहोत, ॲनॉनिक स्पियर कॉम्प्लेक्सेस. त्याचं आपण नेमकी डेफिनेशन रिप्रेझेंट करूया. इथं आपण काय म्हणू शकतो बघा, द निगेटिव्हली चार्जड कोऑर्डिनेशन स्पियर. सेम टर्म आपण या ठिकाणी अप्लाय करतोय. कोऑर्डिनेशन स्पियर म्हणजे काय, बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल, फक्त स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये मेटल आणि लिगँड पाहिजे आणि तो कशामध्ये एन्क्लोज केला पाहिजे, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एन्क्लोज केला पाहिजे. आणि मग तिथं जी टर्म भेटेल तिला आपण काय म्हणणार, कोऑर्डिनेशन स्पियर म्हणणार. आणि हा जो काय कोऑर्डिनेशन स्पियर आहे ह्याचा चार्ज कुठला पाहिजे, निगेटिव्हली चार्जड पाहिजे. आणि ज्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज असेल कोऑर्डिनेशन स्पियरमध्ये, अशा प्रकारचा जो काही तुमच्याकडं कॉम्प्लेक्स असणार आहे त्या कॉम्प्लेक्सला काय म्हटलं जातं, ॲनॉनिक स्पियर कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. और दुसऱ्या पद्धतीने आपण त्याला मेन्शन करू शकतो, अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. म्हणजे असा एखादा कोऑर्डिनेशन कंपाऊंड हॅविंग द निगेटिव्ह चार्जड कोऑर्डिनेशन स्पियर. म्हणजे असे काही कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स की तिथं जो काय कोऑर्डिनेशन स्पियर असणार आहे हा कोऑर्डिनेशन स्पियर मेनली कसा पाहिजे, तुम्हाला निगेटिव्हली चार्जड पाहिजे. आणि जर तसं होत असेल तर तिथं जी काही टर्म आपल्याला भेटणार आहे किंवा जो काही टाईप आपल्याला भेटणार आहे त्या टाईपला काय म्हटलं जातं, तर ॲनॉनिक स्पियर कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. कधी याची डेफिनेशन एक मार्कला तुम्हाला विचारू शकतात. कॅटॉनिक कॉम्प्लेक्स म्हणजे काय, ॲनॉनिक कॉम्प्लेक्स म्हणजे काय, किंवा न्यूट्रल कॉम्प्लेक्स म्हणजे काय. मग याच्यामध्ये आपण दोन पद्धतीने त्याला एक्सप्लेन करू शकतोय. पहिलं सिम्पल वे काय म्हणू शकतोय बघा, द निगेटिव्हली चार्जड कोऑर्डिनेशन स्पियर. की ज्याच्याकडं कोऑर्डिनेशन स्पियर आहे ह्याचा चार्ज कुठला पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. अशा कंपाऊंडला आपण काय म्हणणार, ॲनॉनिक कंपाऊंड म्हणतो. किंवा दुसऱ्या पद्धतीने त्याला आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो बघा, की विच द कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स हॅविंग द निगेटिव्हली चार्जड कोऑर्डिनेशन स्पियर. असा एखादा कोऑर्डिनेशन कंपाऊंड की ज्याचा जो निगेटिव्ह चार्ज असणारा कोऑर्डिनेशन स्पियर पाहिजे. आणि मग तसं जर होत असेल तर थोडक्यात त्यांना काय म्हटलं जातं, ॲनॉनिक स्पियर कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. मग हे जे काय ॲनॉनिक स्पियर कॉम्प्लेक्स आहेत, मग ह्याच्यावरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे मग खरोखर निगेटिव्ह चार्ज असतो का, मग त्यासाठी आपण एखादा एक्झाम्पल बघूया. मग कन्सिडर आपण करूया दोन टाईपचे एक्झाम्पल्स. पहिलं घेऊया निकेलचं आणि दुसरं घेऊया आयर्नचं. मग पहिलं निकेल आहे म्हणजे Ni. हा जो काही निकेल आहे ह्याला आपण काय अटॅच केलं आहे, तर सायनो लिगँड अटॅच केलेत. म्हणजे Cn. किती Cn आपण त्याला अटॅच केलेत बघा, 4 Cn अटॅच केलेत. आता मेटल झाला, लिगँड झाला आणि त्याला आपण कशामध्ये एन्क्लोज केलं, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. आणि मग अशा प्रकारची जी टर्म असते त्या टर्मला काय म्हटलं जातं, कोऑर्डिनेशन स्पियर म्हटलं जातं. कारण कोऑर्डिनेशन स्पियर म्हणजे काय आपण बघतोयच, मेटल आणि लिगँड कशामध्ये पाहिजेत आपल्याला, तर एका या ठिकाणी
जो काही स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पाहिजेत. आणि ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जो टोटल चार्ज आहे हा टोटल चार्ज कुठला आहे तुमचा 2-. आता 2- आहे म्हणजे इथं जो काही चार्ज असणार आहे हा चार्ज तुमचा कुठला असणार आहे तर निगेटिव्ह चार्जड कोऑर्डिनेशन स्पियर भेटणार. आणि ज्यावेळेस आपल्याकडे निगेटिव्ह चार्जड कोऑर्डिनेशन स्पियर असेल त्यावेळेचा जो काही कंपाऊंड असणार आहे तो कंपाऊंड तुमचा कुठला असतो तर त्या ठिकाणी अनायनिक स्पियर कॉम्प्लेक्स भेटतो. हा झाला पहिला एक्झाम्पल. नेक्स्ट दुसरं एक्झाम्पल आपल्याकडं आहे की जसं आपण पाठीमागं बघितलं होतं सेम. हा जो काही तुमच्याकडं कोऑर्डिनेशन स्पियर आहे ह्या कोऑर्डिनेशन स्पियरमध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला चार्ज दिलेला नाही. मग आपल्याकडे ह्या कॉम्प्लेक्समध्ये कोणता चार्ज असणार आहे हे स्वतः काय करायचं आहे रिप्रेझेंट करायचं आहे. मग पहिल्यांदा कॉम्प्लेक्स बघूया. कॉम्प्लेक्स कुठला आहे बघा K3. के म्हणजे काय पोटॅशियम. किती आहे त्याच्याकडं 3. आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कोण आहे Fe म्हणजे जो तुमचा मेन असतो तो तुमचा कोण आहे तर Fe म्हणजे मेटल. आणि ह्या मेटलला कोण अटॅच केलं आपण तर सायनो लिगँड. सायनो म्हणजे कुठला CN लिगँड. किती आहेत 6. आणि स्क्वेअर ब्रॅकेट आपण काय केला क्लोज केला. आता समजा हा जो तुमचा मेटल आहे आणि हा लिगँड आहे हा पण काय केला एनक्लोज्ड केला कशामध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. आणि म्हणून ह्याला काय म्हटलं जातं कोऑर्डिनेशन स्पियर म्हटलं जातं. मग ह्याच्या बाहेर कुठं चार्ज दिसतोय का तुम्हाला तर नाही. पण ह्या जो काही कोऑर्डिनेशन स्पियर आहे त्याच्या अगोदर काय आपल्याकडं तर एक कॅटायन प्रेझेंट आहे. आणि हा जो काही कॅटायन असतो हा कॅटायन आपल्याला काय करायचा आहे तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिकली न्यूट्रल करायचं आहे. म्हणजे सेम जसं आपण इथला SO4 काढला होता पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये आणि मग तिथं जो चार्ज होता तो आयडेंटिफाय केला होता सेम हा कंपाऊंडसुद्धा आपण काय करतो आयोनाइज करतो. आणि आयोनाइज करताना हा जो काही तुमचा पोटॅशियम आहे हा पोटॅशियम किती चार्ज कॅरी करतो कोणता चार्ज असतो त्याच्याकडं तर +1 चार्ज असतो. आणि ज्यावेळेस आपण त्याला आयोनाइज करू त्यावेळेस हा जो काही +1 चार्ज आहे तो कन्वर्ट होतो आणि ह्याचा टोटल चार्ज आहे हा चार्ज कुठला होतो तुमचा निगेटिव्ह चार्ज होतो. तेच आपण इथं म्हणतोय जो काही तुमच्याकडं कॉम्प्लेक्स दिलेला आहे मग समजा Fe आहे CN6 आहे आणि टोटल चार्ज त्याला किती आला 3-. आता 3- कुठून आला तर पोटॅशियम आहे. किती पोटॅशियम आहे त्याच्याकडं 3. एका पोटॅशियमचा चार्ज किती असतो +1. एकच चार्ज असतो त्याच्याकडं प्लस. मग 3चा चार्ज किती झाला +3. आणि +3 जर ह्या ब्रॅकेटच्या बाहेर गेले तर तो काय होतो -3. आणि मग तुम्हाला कॉम्प्लेक्स जो आहे तो कॉम्प्लेक्स कुठला भेटतो बघा FeCN6 आणि चार्ज किती असतो त्याचा 3- चार्ज. अँड द 3K+ आयन मेक्स द लेटर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आणि मग त्याला चार्ज देतात आणि मग त्यानुसार तो जो काही तुमचा पोटॅशियम आहे हा पोटॅशियम काय होतो इलेक्ट्रिकली न्यूट्रल होतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला ह्या ठिकाणी एक दुसरा टाईप बघायचा आहे आणि तो दुसरा टाईप असतो तुमचा अनॉयनिक कॉम्प्लेक्स किंवा त्यालाच म्हटलं जातं अनॉयनिक स्पियर कॉम्प्लेक्स. फक्त जे काही एक्झाम्पल्स असणार आहेत हे एक्झाम्पल्स आपल्याला त्या ठिकाणी ओळखता आले पाहिजेत. इथं पहिलं एक्झाम्पल होतं बघा NiCN4 2- चार्ज. डायरेक्ट इथं मायनस चार्ज दिसतोय ह्याच्यावरून आपण आयडेंटिफाय करू शकतो की जो आपला कॉम्प्लेक्स आहे हा कॉम्प्लेक्स तुमचा कुठला असणार आहे अनॉयनिक कॉम्प्लेक्सच असणार आहे. पण काही कॉम्प्लेक्स असतात ट्विस्ट करण्यासाठी की तुम्हाला स्वतः आयडेंटिफाय करायचं आहे की त्याच्यावरचा चार्ज कुठला असणार आहे. पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये पण आपण बघितलं त्या ठिकाणी SO4 कंपाऊंड तुम्हाला जोडला होता SO4 आयन जोडला होता. सेम इथं सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे हा जो काही तुमचा कॉम्प्लेक्स आहे हा आयोनाइज करा आणि आयोनाइज केला की हा जो काही पोटॅशियम आहे हा पोटॅशियम काय होतो न्यूट्रलाइज होतो
आणि ह्याचे चार्ज कुणाला देतो, ह्या टोटल कोऑर्डिनेशन स्पियरला देतो. एक पोटॅशियम आहे, हा एक पोटॅशियम किती चार्ज घेतो, एक पोटॅशियम आहे, हा एक पोटॅशियम किती चार्ज घेतो, तर +1. टोटल किती आहे तुमच्याकडे पोटॅशियम 3, म्हणजे टोटल चार्ज किती झाला, +3. हा +3 न्यूट्रलच होतो आणि हा टोटल चार्ज कुणाला देतो, ह्या कॉम्प्लेक्सला. मग +3चं डायरेक्ट कन्वर्जन कशामध्ये होतं, -3 मध्ये. आणि जर तिथं -3 आलं म्हणजे निगेटिव्ह चार्ज आला तर तुमचा जो काही कॉम्प्लेक्स असणार आहे त्या कॉम्प्लेक्सला काय म्हटलं जातं, अनॉयनिक स्पियर कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे थर्ड टाईप. आणि थर्ड टाईप आहे आपला न्यूट्रल स्पियर कॉम्प्लेक्स. म्हणजे असा कॉम्प्लेक्स की ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्जसुद्धा नसतो किंवा निगेटिव्ह चार्जसुद्धा नसतो. आणि असं जर कॉम्प्लेक्स तुम्हाला भेटला की ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज नाही, निगेटिव्ह चार्ज नाही, आणि मग अशा कॉम्प्लेक्सला जर क्लासिफाय करायचं असेल तर त्या क्लासिफिकेशनला काय म्हटलं जातं, न्यूट्रल स्पियर कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. कारण न्यूट्रल स्पियर कॉम्प्लेक्सचा अर्थच काय की ज्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो. मग पॉझिटिव्हही नसणार आहे, निगेटिव्हही नसणार आहे, आणि मग तिथं जर कॉम्प्लेक्स तुम्हाला भेटला तर तो कसा पाहिजे, तर न्यूट्रल चार्ज असणारा पाहिजे की ज्याच्याकडे कुठलाच चार्ज नसेल. असे सगळेच्या सगळे कंपाऊंड्स की ज्याच्याकडे कुठला चार्ज पाहिजे, कुठल्याही प्रकारचा चार्ज नको आहे. आणि जर तसं भेटला तर त्या कंपाऊंडना आपण काय म्हणतो, न्यूट्रल स्पियर कॉम्प्लेक्स म्हणतो. मग न्यूट्रल कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स कसे रिप्रेझेंट केले जातात, डज नॉट पॉजेसेस कॅटॉयनिक अँड अनॉयनिक स्पियर. म्हणजे जे काही न्यूट्रल कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस असतात हे कसे असतात, डज नॉट पॉजेसेस एनी कॅटॉयनिक ऑर अनॉयनिक स्पियर. ह्याचा अर्थ काय की तिथं कुठल्याही प्रकारचा कॅटॉयनिक स्पियर आणि कुठल्याही प्रकारचा अनॉयनिक स्पियर त्या ठिकाणी आपण काय करत नाही, रिप्रेझेंट करत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा जो कॉम्प्लेक्स असणार आहे त्या कॉम्प्लेक्सला काय म्हटलं जातं, न्यूट्रल स्पियर कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. मग याचं एखादं एक्झाम्पल आपण बघूया. समजा फॉर एक्झाम्पल निकेल मेटल घेतला आणि CO4 कंपाऊंड्स बरोबर अटॅच केला. आता इथं मेटल आला, इथं लिगँड आला. ह्या दोघांना आपण कशामध्ये एन्क्लोज केलं, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. म्हणजे इथं काय जी टर्म झाली आपली, कोऑर्डिनेशन स्पियर. आणि ह्या कोऑर्डिनेशन स्पियरवरती कुठं तुम्हाला चार्ज दिसतोय, कुठेही चार्ज नाही. किंवा हा जो काही तुमचा CO लिगँड आहे, हा CO लिगँड जर बघितला तर हा इलेक्ट्रिकली कसा असतो, तुमचा न्यूट्रल लिगँड असतो. मग त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो. आणि म्हणून अशा प्रकारचा जो काही कॉम्प्लेक्स आहे की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा टोटल चार्ज जो असतो तुमच्या कोऑर्डिनेशन स्पियरचा, तो कसा असतो तुमचा, नायदर बी पॉझिटिव्ह नॉर बी निगेटिव्ह. पॉझिटिव्हही नसतो आणि निगेटिव्हही नसतो. म्हणजे कुठलाच चार्ज ज्याच्याकडे नसेल अशा ज्या काही कंपाऊंड्स असतात, कॉम्प्लेक्सेस असतात, अशा कॉम्प्लेक्सेसना काय म्हटलं जातं, न्यूट्रल स्पियर कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. हॅव नायदर कॅटायन नॉर अनायन बट आर न्यूट्रल स्पियर कॉम्प्लेक्सेस. की तो पॉझिटिव्हही नसतो आणि निगेटिव्हही नसतो. अशा प्रकारचे जेवढे काही कॉम्प्लेक्सेस असतात त्या कॉम्प्लेक्सना म्हटलं जातं न्यूट्रल स्पियर कॉम्प्लेक्स. अशा पद्धतीनं आपल्याला आजच्या ह्या लेक्चरमध्ये सेकंड टाईप ऑफ क्लासिफिकेशन बघायचा होता आणि तो डिपेंड होता चार्ज ऑन कॉम्प्लेक्स. म्हणजे कॉम्प्लेक्सचा जो चार्ज असेल त्याच्यावरती बेस्ड आपण हे क्लासिफिकेशन केलं की त्या क्लासिफिकेशनमध्ये आपण 3 टाईप्स बघितले. पहिला टाईप होता कॅटॉयनिक स्पियर कॉम्प्लेक्स, दुसरा टाईप होता अनॉयनिक स्पियर कॉम्प्लेक्स आणि थर्ड टाईप होता न्यूट्रल स्पियर कॉम्प्लेक्स.
अशा पद्धतीनं आपल्याला हे 3 टाईप्स आहेत ह्या क्लासिफिकेशनमध्ये काय करायचे आहेत, रिप्रेझेंट करायचे आहेत.